हॅलो मित्रांनो, आजचा आपण नवीन फोनने ब्लॉग स्टार्ट करत आहे. हा आपल्या चॅनलला फर्स्ट ब्लॉग आहे. आता आपण हा अपलोड करणार, खूप एडिटिंग करणार. आता मित्राकडे जाऊ, बघू तो येते का ब्लॉग काढायला. गाईज आपण पहिलं टेरेसला जाऊन दाखवू आपली फोनची क्लिअरिटी. आपण आता घरात होतो गाईज. मित्रांनो, आता आपला मित्र पण आलेला आहे, परशुराम. नाव सांग तुझं. अरे पहिलं ब्लॉग आहे. तर मित्रांनो, आता आपण खाली जाऊयात. खूप अंधार आहे आमच्याकडे. काय दिसतंय का तुम्हाला? बघा, खूप अंधार आहे गाईस. खूप अंधार आहे. ही आपली गाडी गाईस. ही आपली गाडी गाईस. ही आपली गाडी. छान नसेल दिसत कारण खूप ऊन आहे पलीकडनं गाई. खूप ऊन आहे, बघू शकतो. खूप ऊन आहे गाईस. भैया 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 गाईस, आपले पंक्चरवाले भैया. नको जरा. हा आपला दिलीप भैया गाईस. हा आपला दिलीप भैया. दिलीप भैया गाईस. हा कैसा काटणार वही तो निकाल रहा हूँ. हाँ हैप्पी चिकन वाला गाइस. हाँ ये 150 में. ठीक है, मोबाइल शॉप ऑनलाइन पे ऑर्डर दिया मैंने, देख रहा था इतना बड़ा है. कितने का? नहीं कितने का है? आप लोग कितना बता रहे हो? 400 का 500 में. हम लोग कितना बता रहे हो? 1000. उनका आगे तो बता इतना इतना वाला नीचे भी एंगल है उसका. वो भी नीचे, उससे भी नीचे आएगा. साइड में कंट्रोल कनेक्ट भी है क्या? देखो. नहीं फिर वाईफाई कनेक्ट नहीं है. ये है ना, ये इधर डालने का, पर अभी वो ऑप्शन ही नहीं है इस फोन को नए वाले, इसलिए अभी जरा वाटरप्रूफ है ना, इसलिए. चलो अभी करते हैं इसका मेरा. हमारा तो मस्ती नहीं है. दिल्ली भैया क्या लेगा? एक दिन ये दिलीप ही है ना, ये संदीप है. चमने का आले संदीप आहे. मग तो कोण आहे? दिलीप. दोघांमध्ये काय फरक कळत नाही का रे? मला यांची नावच लक्षात नाही राहत. 150 वेळा विचारली तरी. गाईस कुठं चाललाय हा काय माहित. आपण जरा थोड्या वेळाने आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. करून ठेवलंय स्प्रिंग गाईस. फुल मॉडिफाईड गाडी दिसली आता आम्हाला. क्या होता है? फीता बनाने का होता है क्या? हा वो भैया किसी गाड़ी है? पल्सर कुणाची एवढी ब्रँड 180. गाईस खूपच मॉडिफाय केलेली गाडी आहे गाईस. आणि आपली 500 प्लस वाली नवीन आलेली. हा बिहार रँकेड आहे ते. 180 रँक आहे गाईस. बिहार मध्ये 180 रँक आहे गाईस. गाईस बिहार मध्ये गाईस 180 रँक आहे. 180. चल पार्किंगला जाऊ. चल सगळीकडे जरा चल एक्सप्लेन मारू गाईस. मित्रमंडळांना सगळे एक्सप्लेन मारू. चल कुठेतरी. बापरे, म्हणून बघायला पण ते तिकडे ना. संबंध म्हणत कुठे चाललंय तू? ए गप्पे, आता व्लॉगिंग करते ना. बसला कोणाच्या गाडीच्या? गाईस गाईस यांनी उंबर नसतं का गाईस, ते चाललेलं ते मारलं डायरेक्ट आर्चर बसलं गाईस. आणि हे बघा नाही, आपली गाडी आहे XS 125 आणि ही बुलेट आहे लगेच. आणि ही पण आपल्या मित्राचीच गाडी आहे गाईस.
आणि ह्या दोन्ही गाड्या ह्याच्यात गाईस. आणि ही आपल्या मित्राची गाडी गाईस. ती नाही गाईस. दाखव रे जरा, मी स्प्लेंडर उचलतो तुझी. दाखव. असं नको धरू, इथनं धरू. ते जरा साचा करायला लागलं. नीट दाखव. काय नाही बघा, स्प्लेंडर उचलली. मला चालवतो पण येते गाईस थोडी थोडी. म्हणजे पहिल्या गिअरवरती चालवत येते. ते हळूच क्लच दाबायचा. गिअर नको टाकू, गिअर खराब होईल मी ना कामाचा. मागूनच गिअर टाकते ना रे. हा असं. आणि कमी करायचं असेल तर पुढून. पुढून. हा गिअर कमी झाली गाईस. चला आता थोडं जाऊन येऊ आपण. ओय ओय ठेव गाडी जागर. हा आपलाच असतो नाही का, मी हा दाबतोय ब्रेक. चवल आहे ते, ब्रेक तिकडे आहे. हा पुढचा ब्रेक आहे ना रे. हे पुढचं आहे आणि पाय मधला खालचा आहे. हा मागचा होय. हा आयला असंही असते स्प्लेंडरला. पेर गाईस मी फक्त आवडली चालवली आजपर्यंत कधी पण हे नाही ना, असा विषय नाही ना जमत. थोडी पहिले गिअरवर मला गाईस एकदम परफेक्ट येते आता. पण मी कधी कधी हा ब्रेक लावतो बघतोय, मला हवं वाटतं की मागचं आहे नाही का, गाडीला मागचंच असतं ना, तर मला वाटतं हा मागचं. ते एकदम दाबलं ना पुढे जाईन तू बाग 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 करून. त्यामुळं एकदा तर मी ब्रेक. ओय आरसा आरसा कोणतरी चुरून घेऊन मग चालला. माझ्या मित्रांनी गाईच मला भाऊ मला शिकवत होता. नीट दाखव की. सॉरी तो सॉरी. भाऊ मला शिकवत होता ना गाईस, त्यांनी सांगितलं की हा पायाला ब्रेक आहे. मग मी ब्रेक सगळ्या ट्रॅफिकला ब्रेकच मारत बसला असतो. तेवढंच काम केलं असेल, जर काय काम आलं असतं कच्च्या मध्ये. चल तिकडे जाऊ बिल्डिंग. गाडी पण साफ नाही करून दिली. मन गाडी आपली जिराची गाडी आहे जुनी. ही ना, हा जुनी मॉडेल. सगळ्यात जुनी मॉडेल गाईस. कोणचं TVS च आहे ना रे. TVS गाईस खूपच ऊन आलेला आहे कडकडीत, तुम्ही बघू शकता. आपला A34 वॉटरप्रूफ आहे गाईस, पण ऊन प्रूफ आहे का नाही माहित नाही गाईस. ऊन प्रूफ आहे आमचा, हे नक्की आहे. पण तुमच्या फोनला नाईट मोड आहे का? आहे ना, नाईट मोड आहे. म्हणजे काय असतं सांग. ते असं मून टाईप असतं त्याला लावायचं नाही. अरे इकडे इशू झालं जा निशाण झालेलं आहे. काय इकडे हा ब्लॉग शूट करते. ब्लॉग शूट करते हो. गाईस अरे बेवडे कॅमेऱ्यामध्ये ब्लॉग शूट होते. आहो ब्लॉग शूट होते काय गाईस. फनचं बघा किती ब्रँडेज राव गाईस. बालू ए बालू काय करते बालू? काय आलं तू तिकडे जाणार आला? शिट्टी वाजली फायनली. चल वर जाऊ. चल ना. आपण जायचं जरा बंदी करला. गाईज आता आपण जरा पार्किंगला जाऊया. लय ऊन आहे गाईज, बघू शकता तुम्ही. आखी बिल्डिंग उजाळली गाईज आपली. गप्रे गप्रे. काल रात्री वाजत नाही, सकाळी वाजत. चमनगिरी चालली माझ्यासोबत. चमनगिरी सोबत चमनगिरी चालली आहे बिचारा. ही मला येते की बघू त्याला पण तेच सेटिंग. त्याला काय विषय? अरे हे बघ ना इथं घर. त्याला काय विषय माहितीये का? पुढचं एकच घ्या रे. चमनगिरी चाललंय. अरे नाही बस उचलते का बघू ना. बाबा पडायचं बिना कामाचा. जड तर आहे पण येते उचल. बाक नाही येत तुला ही. थोडी थोडी नाही बा. आता हा पाय पुरायला पाहिजे ना. मला अख्खं अरे क्लिअर झालं. आला पिऊजा आता. चल पिऊजा जाऊ. ब्लॉग शूट करते मी. चल जाऊ. चल धरणार जाऊन. चल ना. आयला शिरा झालाय. बरं वाटतंय का पिऊजा? पिऊजा बरं वाटतंय का? चल मी पण येतो. चल. ट्रिप्स येत नाही झाला बिचाऱ्याला. एवढं नोबडा आहे काय. अरे बरं आपण पिझ्झा घेऊ. पिझ्झा भेटतो आपण. भेटतो ना कुठं? पिझ्झा बेस. हा तू काय ते कुणाला चांगलं वाटतं.
नाही खाल्लं पिझ्झा बेज असतो बघ असं हा ते गोल मैद्याचं असतं माहिती मला. त्याच्यावर पिझ्झा सॉस पण आण मग. पिझ्झा सॉस कॅप्सिकन आणि कॉर्न बेक त्या स्वीटम पशी जा नाहीतर ITच भेटेल इथं कुठंच नाही मग खरं नाही तर मग इथं कोल्हाडच आहे. काय लिंबू चिरडून गेलं वाटतं. नाही guys. आपल्याला घेऊन नाही गेला नाही आपण श्राप द्यायचा काय बरं झालं घेऊन नाही गेलं काय लवू नये कडक होऊ नये बघा कडकडीत होऊ नये. हा बघा गाईस पूर्ण झाडं मार हिरवी दिसायला लागली गाईस कॅमेऱ्यात ते कडकडीत होऊ नये गाईस. हा बघा अरे कॅमेरा डिटेक्ट नाही करू शकत तेवढं होऊ नये गाईस त्यामुळे नाहीच जायचं. कारण बसू आता ते स्थळ बघू काय थोडं बसू काय नाही आवडत गाईस चेअरवर बसून. तर मित्रांनो आता आपण एकदम भूती या जागेत आलेलो आहे माझ्या मित्रासोबत गाईस. लाईट चालू करतो गाईस ही नवीन बिल्डिंग बनते पण आम्ही तिथं खूप भीती वाटते गाईस. आपण बापरे पडला असतो गाईस इथं बघा आपण सगळं दुपारच्या टाइमला येतोय. लोक रात्रीच टायमाला येतात गाईस आम्ही दुपारच्या टायमाला येतोय. बंद वाटतच नाही. तुला बघायचं का माझा फोन वॉटरप्रूफ आहे का? तुला बघायचं का माझा फोन वॉटरप्रूफ आहे का नाही पण मी दाखवू शकतो बाबा थोडं खराब झालं नवीन उगाच विषय व्हायचे. गाईस हा का हा छेद कुठं नाही तुम्हाला दाखवतो गाईस चला. हे खायचं चलो गाईस आपली खूप फाटली. गाईस थोड्या वेळात आपण भेटूयात जरा आम्ही इन्क्वायरी करतो की कोण होतं वर. मित्रांनो आता आपण थोड्या वेळाने आलेलो आहे इकडून इकडे. आता आपण जरा तिकडं जाऊ जायचं तिकडं त्या इकडं जायचं तिकडं जाऊ बच्चल परत त्या बिल्डिंग मध्ये. मित्रांनो आता मी जरा तिकडचं दाखवणार आहे सगळं कारण सारखं माझं तोंड बघून सुद्धा तुम्ही पकले असता गाईस काय का नाही. हा पण बनवते वाटतं गाईस बनवते का रे वरती कुणीतरी आहे वाटतं गाईस. जाऊ दे मला आपल्याला काय करायचं. चालू करू का थांब ना कमी करतो चालू. चल पहिलं बघू तिकडं कोण आहे का बघू आपण तिकडं कोणी आहे का. मला खूप आवडतं हे घुसतं गाईस हे घुसतं हे असं डायरेक्ट तेच म्हणते हे घुसतं डायरेक्ट हे घुसतं. अरे ते नाही मग सटक वाचलंय कसं काय आज धरलेला सटकला आता परत काय धरलं मी. अरे बोर्ड दिसत होते गाईस. गाणं लावते गाणं लाव गाईस. बघा गाईस कसली ब्रँड गाडी गाईस. गाईस गाडी बघा गाईस काय विषय गाडीचा काय विषय गाडीचा काय करायचं. चल ना आपल्या काय रे तिथं जाऊ तिकडं जाऊ. नाही रे एवढा आवाज तुझ्या फोनला. माझ्या फोनचा दाखवू का काय झाला माझ्या फोनचा जरा आवाज दाखवत थांब. आपण परत आपल्या ब्लॉगचं एंड करूया भेटूयात पुढच्या ब्लॉगला.